राहुल पुजारीला न्याय मिळालाच पाहिजे. राहुल पुजारीला न्याय मिळालाच पाहिजे. केंद्र गुन्हा दाखल झालाच पाहिजे. केंद्र गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद केकेकेनी मुर्दाबाद. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद केकेकेनी मुर्दाबाद. पुणे शहरातील नामांकित खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या एका 38 वर्षीय कर्मचाऱ्याने वाघोली येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. राहुल पुजारी असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. राहुल पुजारी हे पुणे शहरातील विमाननगर येथे एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर वरिष्ठाकडून कामावरून काढून टाकण्याची धमकी, अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत वारंवार त्यांच्यावर दबाव टाकून मानसिक त्रास दिला असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी आज संबंधित कंपनीच्या राहुरी कार्यालयासमोर आंदोलन करत राहुरी तहसीलदारांना निवेदन दिलं. या निवेदनात सदर घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी तसेच पुजारी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी मयुरी पुजारी यांच्यासह कोल्हार खुर्द ग्रामस्थांनी केली आहे. सदर कंपनीतील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली असून आमच्या घरातील कर्ता पुरुषच गेल्याने आमचं कुटुंब रस्त्यावर आला असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करताना मयुरी पुजारी यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे आता संबंधित घटनेतील दोषींवर कंपनी प्रशासन आणि पोलीस प्रशासन कठोर कारवाई करून मयुरी पुजारी यांना न्याय मिळवून देणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पुजारी आहे. माझे मिस्टर बजाज फायनान्समध्ये विमाननगरला जॉबला होते. यांचं 8-15 दिवसापूर्वी प्रमोशन झालं. प्रमोशन झाल्यानंतर त्यांच्या कामामध्ये चेंजेस केले. पण जे काम त्यांना जमत नाही ते काम त्यांना मिळालं. त्यांनी कंप्लेंट पण केली की मला हे काम जमणार नाही आहे, माझं तुम्ही हे काम मला चेंज करून द्या. ते तर त्यांची ते केकेकिनी सर म्हणून आहेत. त्यांनी सांगितलंय की तुला जमत असलं तर कर, नाही तर रिझाईन टाकून तू घरी जाऊ शकतो. त्यांना त्या गोष्टीवरून रोज त्याच गोष्टीवरून टॉर्चर करत होते. करायचं तर कर, नाही तर काम सोडून घरी जा. मला याच्यावरती माझी लेकरं खूप लहान आहे, मला न्याय मिळायला पाहिजे, बाकी काही नाही. तुमचे पती याबाबत तुम्हाला काय सांगत होते, काय त्रास देतात? त्यांनी मला 2-3 दिवसापूर्वी, म्हणजे हे घटना घडण्याच्या आधी 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं की मी जाऊन सांगितलं ऑफिसमध्ये की मला काम जमत नाहीये, तुम्ही मला थोडंसं सहकार्य करा असं तसं. तर त्यांनी मला सांगितलं की सर मला बोलताय की तुला करायचं तर कर, नाही तर करू नको. बाकी मला याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही ऑफिसमधलं ते काय केलंय काही नाही. नेहमी मानसिक तणावात असायचे का? नेहमी असायचे. प्रमोशन झाल्यापासून तणावात असायचे का त्यापूर्वी? हे प्रमोशन झाल्यापासून जास्तच असायचे ते. त्यांच्यावर दबाव होता असं आपल्याला वाटतं? हा, मला वाटतंय होतं म्हणून. कारण ते म्हणतो मी वैतगून गेलो म्हणे कामाला वगैरे, सगळ्याला वैतगलो म्हणे. आता तुमची मुलं किती वर्षाची आहे? माझी मुलगी 8 वर्षाची आहे, मुलगा 6 वर्षाचा आहे. आता काय मागणी आहे? मला जे माझं हे झालेलं आहे त्याची भरपाई करून देणे त्यांनी. माझ्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आयुष्यभराचं काय करायचं. मला तेवढं सगळं हे भरपाई करून द्या. माझे मुलं खूप लहान आहे, आयुष्यभर ते जसे व्यवस्थित होतील मला त्याप्रमाणे भरपाई पाहिजे. आमची मागणी असे, आमचे बंधू राहुल सुभाष पुजारी हे पुणे वाघोली या ठिकाणी ब्रँचवर कामाला असताना त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी केनी साहेब आहेत, त्यांनी त्यांच्यावर खूप मानसिक त्रास दिला. वेळोवेळी त्यांना त्रास दिला. कामाच्या व्यतिरिक्त आवेळोवेळी काम दिलं. त्या मानसिक त्रासापायी त्यांनी 17 तारखेला आत्महत्या केलेली आहे. तर आमचं मागणी अशी आहे की त्यांना 2 लहान मुलं आहेत, त्यांची पत्नी ऐन तारुण्यात आहे. या मुलांचं आणि त्या बाईचं भविष्य काय, म्हणून त्या मुलाचं बाल संगोपनाची पूर्ण जबाबदारी बजाज फायनान्स कंपनी घेऊन त्या कुटुंबाला न्याय द्यावा ही आमची रास्त मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट, आज जे काही कर्मचारी आहेत ते काम करतायत, त्यांच्या जीविताचे आम्ही कंपनीकडे नसणार आहे का? त्यांचा विमा उतरवलेला असेल, त्यांचा इन्शुरन्स असेल, PF असेल, हे सगळ्या व्यतिरिक्त त्या कुटुंबाला जी काही आर्थिक भरपाई असेल ती कंपनीने द्यावी. जर 8 दिवसाच्या आत जर कंपनीने या कुटुंबाला न्याय नाही दिला तर महाराष्ट्रभर बँक जेवढ्या शाखा असतील बजाज फायनान्सच्या त्या आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करून याची होणारी सर्व जबाबदारी ही बजाज फायनान्स कंपनीच्या ऑथॉरिटी त्यांच्यावर असेल, या आम्ही जाणीवपूर्वक सांगत आहोत. तर कंपनी वेळात लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही ब्रँचची तोडफोड सुद्धा करू शकतो.